नमस्कार मित्रांनो, हा समोर दिसतो आहे तो आहे रांगणागड आणि हे आहे आजूबाजूला दिसणारं निसर्ग संपन्न असं नारूर गाव. आजचा योग होता शाळा बिल्लेवाडीच्या वनभोजनाचा. सर्वच मुलं सकाळपासून खूप उत्साहात होती. रांगणागडाच्या पायथ्याशी वनभोजनाचं स्थळ ठरलेलं. मुलं गावात असूनही अजून तिथपर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे त्यांचा आनंद हा वेगळाच होता, उत्साह वेगळाच होता. तिथे गेल्यापासूनच मुलांनी सर्व कामामध्ये मदतही केलेली होती. एवढ्यात आमचे जेवण बनवणारी टीम पण येऊन पोहोचलेली आहे. सरांच्या गाडीतून सगळं सामान बाहेर काढताना आमची बच्ची कंपनी. इयत्ता 1ली ते 4थीची ही मुलं आहेत, परंतु उत्साह आणि काम करण्याचा वेगही तेवढाच आहे. पाणी थोडं लांबून आणावं लागत होतं. काकींना थोडीशी मदतही केली. बरेच पालक वर्ग होते. सर्व गोष्टी पालकांनी हँडल केलेल्या आहेत. तोपर्यंत इथे साफसफाई झालेली होती. मुलांनी सर्व कचरा गोळा करून तो पेटवलेला होता. जेवणाची लगबग आणि जेवणाचा मेनू आता लक्षात आलेला असेल. नॉनव्हेज म्हणजे सगळ्यांचा आवडतं चिकन. मुलांना थोडी भूक लागली होती. बिस्किट देऊन थोडीशी भूक थांबवण्याचा प्रयत्न करतोय. बिस्किट खाऊन पाणी पिऊन सर्वजणांनी सर आल्याबरोबर डोंगराकडे कूच केली. हे स्थळ आहे नारूर गावातून वाहणाऱ्या नदीचं उगमस्थान. बघत असाल तुम्ही, अगदी निसर्ग संपन्न असा हा परिसर. पावसाच्या दिवसात आपण इथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण लक्षात आलंच असेल. खडकाळ भाग आहे, पाणी भरपूर असतं, दगडांवर शेवाळ आलेलं असतं. मुलांनी गाण्याचे भेंडे खेळले. मुली मागे नव्हत्या. गाण्याचे भेंडे खेळण्याचा आनंद घेतला. गाणी म्हणजे आमच्या कविता होत्या. नंतर ठरलं भेळ बनवण्याचं. ही कविता भेळ तयार. सर्वांनी भेळ खाल्ली आणि कवितेत सांगितल्याप्रमाणे चट्टामट्टा करून कागद डब्यात टाकले. नंतर मोह आवरला नाही. सगळेजण गडाच्या दिशेने धावताना दिसत आहेत, परंतु अर्ध्यावरूनच परतून आणलेलो आहे. खूप उशीर झालेला, पण उत्साह अगदी द्विगुणित होता. वनभोजनाच्या स्थळी आल्यानंतर सुद्धा सगळेजण बघा, वनविभागाने टहळणी बुरुज टेहळणीसाठी हे बांधलेले आहेत. त्या ठिकाणी मुलं चढताना आणि लगेच जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत. सर्वजण नेहमीप्रमाणे हात जोडून नमस्कार करून जेवायला सुरुवात करत आहेत. आमच्यासोबत पालक वर्गही होता.